नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घरात तुळशीचे रोप वाढल्यास करा हा उपाय, माता लक्ष्मी होणार नाही नाराज. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव राहते. धार्मिक शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला माता लक्ष्मीची कृपा राहते. तुळशीची पाने पूजेसह इतर अनेक धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. घरात तुळशीचे रोप लावताना विशेष काळजी घ्यावी लागते. वनस्पती नेहमी हिरवीगार असावी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. घरामध्ये तुळशीला वाढवणे अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप सुकल्यावर काय करावे हे जाणून घेऊया. नंबर 1. तुळस कोरडी झाल्यावर काय करावे. तुळशीच्या पानात दैवी गुण असतात असे मानले जाते. उन्हाळ्यात तुळस सुकणे सामान्य गोष्ट आहे, परंतु घरात लावलेली तुळस विनाकारण सुकत असेल तर ते आर्थिक नुकसान दर्शवते. ज्या घरात तुळस सुकते त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. तुळशीच्या पानाचा रंग हिरवा असून बुध ग्रहाचे प्रतीक आहे. त्यामुळे तुळशीचे रोप वाढणे शुभ मानले जात नाही. वाढलेल्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे वाढलेले रोप नदीत किंवा जलाशयात वाहावे. तुळशीला नदीत वाहून दिल्यानंतर तुम्ही घरात दुसरे तुळशीचे रोप लावू शकता. त्यामुळे तुम्हीही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घ्या. नंबर 2. या दिशेने तुळस लावणे शुभ मानले जाते. घरात तुळशीची लागवड करण्यासाठी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशा निवडावी. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ईशान्य दिशेलाही ठेवू शकता. स्वयंपाकघराजवळही तुळशी ठेवता येते. असे केल्याने तुमच्या घरातील कौटुंबिक कलह संपेल. नंबर 3. या दिशेने तुळशीचे रोप लावू नका. तुळशीचे रोप घराच्या दक्षिण दिशेला लावू नका, कारण यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नंबर 4. या प्रकारचा तुळशीचे रोप घरात ठेवू नका. तुळशीचे कोरडे रोप कधीही घरात ठेवू नका. अशी वनस्पती विहिरीत किंवा पवित्र ठिकाणी ठेवली पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वनस्पती लावली पाहिजे. खरं तर तुळस बुधामुळे सुकते, कारण बुध ग्रह हा हिरव्या रंगाचे प्रतीक आहे आणि झाडे आणि वनस्पती हिरवाईचे प्रतीक आहे. हा असा ग्रह आहे की इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट परिणाम व्यक्तीपर्यंत पोहोचतात. बुधाच्या प्रभावामुळे तुळशीची झाडे फुलू लागतात. नंबर 5. तुळशीचे रोप छतावर ठेवू नका. तुळशीचे रोप छतावर ठेवणे वास्तूमध्ये दोष मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुधस्थान कमजोर होते. कमकुवत बुध म्हणजे घरात पैशाची कमतरता आहे. जर तुमच्या घरामध्ये छताशिवाय दुसरे स्थान नसेल तर तुम्ही त्यासोबत केळीचे झाड लावा. ही 2 झाडे रोलीने जोडून एकत्र लावा. नंबर 6. या दिवशी तुळशीमध्ये पाणी टाकू नका. तुळशीला दर रविवारी, एकादशीला आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दरम्यान पाणी देऊ नये. तसेच या दिवशी आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. नंबर 7. गुरुवारी दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. जी व्यक्ती गुरुवारी तुळशीच्या रोपामध्ये कच्चे दूध अर्पण करते आणि रविवार वगळता दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावते, ती नेहमी देवी लक्ष्मीच्या घरात वास करते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.